हाय फ्रेंड्स, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। मिसळ पाव एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायचे चला आपण बघूया। ठीक आहे बघ मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत। आपल्याला कडधान्य बॉईल करायचे आहेत, कडधान्य आपण डायरेक्ट बॉईल नाही करणार आहोत। याच्यामध्ये आता मी तेल टाकले, याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, घरचा मसाला जो लाल मसाला तो टाकायचा आहे। आणि आता आपण हे थोडासा मसाला असा तेलावरती थोडं परतून घेऊ। थोडंसं बघा असं हे यायला ना फेसवर तेल गरम झालं। करपायच्या अगोदर आपल्याला हे आपण जे कडधान्य भिजवलेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये ना मी 2-3 टाईपचे कडधान्य घेतले आहेत। हे बघा, मटकी आहे, मूग आहे, चणे आहेत। तुमच्याकडे कुठचे असतील तर टाका, असं काही नाही कुठचे टाकायचे, कुठचे पण टाकायचे। हे बघा असे टाकलेत, त्याच्यामुळे चव चांगली येते। आता हे बघा, हे आपण बॉईल करणार आहोत, पण बॉईल करायच्या अगोदर ना आपण जसं मस्त हळद आणि मसाल्यामध्ये जरासं तळून घेतलं ना तर काय होणार माहिती आहे का, आपण बॉईल करताना जो काळा कलर येतो ना बॉईल केल्यानंतर, तो काळा कलर न येता मस्त एकदम सुंदर हे होईल। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडंच मीठ टाकायचं, नंतर आपण टाकणार आहोत। थोडं मीठ टाकणार आहे आणि याच्यामध्ये थोडं आपण पाणी टाकणार आहोत। बस थोडंसं तळलं का पाणी टाकून द्यायचं। हे तुम्ही बघू शकता, जसं का आपलं मिसळ बनलं असा कलर येतो मस्त। आता याच्यामध्ये आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। ते बंद करायचं आहे आणि याच्या आपल्याला 2 मस्त शिट्ट्या काढून घ्यायच्या व्यवस्थित फास्ट गॅसवर। तर गॅस फास्ट केला, 2 शिट्ट्या येऊसपर्यंत आपण थांबूया। आता जो पण 2 शिट्ट्या तोपर्यंत इथे मी थोडंसं वाटण घेतलं आहे काढायला। इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट होण्यासाठी, थोडासा अद्रक, लसूण, जरासा कांदा, बस हेच याचं आपण आता बारीक वाटण करून घेणार आहोत। आता इथे आपण टोप ठेवला आहे गरम करत आणि ह्याचे ऑलरेडी 2 शिट्टे झालेले आहेत, पण याचा हवा नाही निघाला म्हणून साईडला ठेवलं। तोपर्यंत आपण आता याची भाजीची तयारी करून घेऊया फोडणीची। फोडणीसाठी मी आता ह्याच्यामध्ये टोपामध्ये तेल टाकणार आहे। तेल थोडं जास्त टाका, कारण की मिसळ आहे, मिसळ थोडं तेल जास्तच घाला, कमी घालून नको अजिबात। आता आपण एक कढीपत्ता घालणार आहोत। जास्त गरममध्ये नाही घातला आहे, कारण की आपल्याला याच्यावरती तर मसाला घालायचा नाही, जास्त गरममध्ये नाही घातला आहे। आता आपण इथे काश्मीरी लाल मसाल्याची फोडणीच पहिलं देणार आहोत त्याच्यामध्ये। हे बघा, गॅस बारीक केला आहे, जास्त तेल गरम नाही केलं आहे, गॅस बारीक केला आहे आणि याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मसाल्याची आपण त्याला फोडणी देणार आहोत पहिलेच, म्हणजे आपली तरी ना नंतर दिसेल। हा जो मसाला आहे ना तुम्हाला नंतर वरती आलेला दिसेल। तर हे मसाला जळाच्या आधीच आपल्याला याच्यामध्ये लगेचच कांदा टाकायचा आहे। कांदाही कापून ठेवला आहे, आता असा फेस आला तर आला लगेच याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा मी थोडा जास्तीच घेतला आहे, कांद्याची टेस्ट चांगली लागते। हे पाक करून आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तेलामध्ये मस्त एकजीव करणार आहोत। बघा आपला कांदा शिजतोय, अजून शिजला पण नाही व्यवस्थित। तो तुमचे बघा आपला गॅसची शेती आपण काढून घ्या, चेक करा की व्यवस्थित शिजलाय का नाही, की आतमध्ये व्यवस्थित शिजलाय का। आता हे बघा इथे व्यवस्थित वटाणे वगैरे सगळे व्यवस्थित शिजलेले बघा, दिसत आहेत का। आणि मसूर जे आहे, मूग जे आहे ते थोडेसे गळालेत, त्याच्यामुळे थोडंसं चांगलं घट्ट होईल। पाणी मोजकं टाकलं ना 2 शिट्टीमध्ये आरामशीर शिजतं बघ। सगळं शिजलेलं आहे एकदम व्यवस्थित, सगळं गरम आहे खूप, पण सगळं व्यवस्थित शिजलं, सगळं व्यवस्थित शिजून गेलं। कांदा व्यवस्थित झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं कांदा, अद्रक, लसूण
आणि हिरवी मिरची त्यात आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे चांगलं तेलावर तळून घ्यायचं की याचा कच्चापणा एकदम व्यवस्थित गेला पाहिजे, असं एकदम व्यवस्थित तळून घ्यायचं. बघा इथे चांगलं आता त्याला जो मसाला टाकलेला आपण तर त्याच्यातलं चांगलं पाणी जे आहे ते व्यवस्थित संपलेलं आहे. आता आपण इथे आपले जे घरचे मसाले आहेत, उसळ मिसळ मसाला तो 2 चमचे टाकणार आहोत इकडे. मिसळ मसाला ते 2 चमचे टाकणार आहोत. 2 टाका छोटा आहे वेळेला तर आवडली लागेल त्याच्यामुळे मी अजून 1 चमचा टाकणार आहे. 3 चमचे टाकले. त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपली हळद बस. आता जरासा नावासाठी गरम मसाला, चांगली चव यावी. आता हे बघा हे चांगलं मिक्स करून द्यायचं आहे. बघू शकतो तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त झणझणीत पण होणार आहे, कारण की आपण 3 मिरच्या वाटल्या. सुंदर होणार आहे. मिसळ मसाला पण थोडासा तिखटच असतो त्याच्यामुळे काळजी करू नका. आता आपण हे व्यवस्थित झाले ठेवून आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण आता एकजीव आपण एकदम व्यवस्थित एकजीव करून घेणार. टोमॅटो पूर्णपणे एकदम शिजले पाहिजे. तर मी चांगलं म्हणजे फास्ट गॅसवरच पण एकदम व्यवस्थित टोमॅटो एकदम गळूसपर्यंत शिजून घेणार. हे मैत्रिणींनो तर मस्त आपला टोमॅटो पण एकदम व्यवस्थित शिजला आहे बघा, व्यवस्थित शिजून झालेला आहे. आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकावं लागणार आहे. आपण हे शिजताना मीठ टाकलं नाही ना त्याच्यामुळे आपण ह्याच्यातच मीठ टाकणार आहोत, तर त्याच्यामुळे चव चांगली आहे. त्याच्यामुळे तुमच्या चवीनुसार मीठ टाका. ते मस्त अजून 2 मिनटं असं एकदम व्यवस्थित हलवून द्यायचं की मीठ त्याला पूर्ण याला घेतलं पाहिजे. मीठ टाकलं 2 मिनटं असं चांगलं परतून घेतलं आहे. आता आपण जर रेडी केलं आहे ते आपण टाकणार आहोत. ही महत्त्वाची हे आहे, महत्त्वाची स्टेप आहे. ही स्टेप व्यवस्थित बॉइल्ड करायची स्टेप जी आहे ती व्यवस्थित तुम्ही फॉलो करा, नाहीतर तुमचं जे बॉइल्ड केल्यानंतर कडधान्य सगळे काळे पडणार. आता हे आपण याच्यात टाकून देऊया. माहिती नाही खूप सुंदर कलर आहे बघा, किती सुंदर. थोड्या वेळाने तुम्ही बघा बस तेल कसं मस्त एकदम व्यवस्थित सुटलं. तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून हे मसाल्यामध्ये शिजूया, नंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून टाकून देऊ. किती मस्त बघा, किती सुंदर कलर आलेला आहे. अगदी तेल एकदम मस्त वरपर्यंत आला. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे कुकरमध्ये पाणी टाकून कुकर हलवून घेऊन कुकरचं पाणी ह्याच्यामध्ये आता टाकून देऊ. आणि तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे मिसळ त्या हिशोबाने तुम्ही करून मग जशी जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही हे करा. आता हे आपण व्यवस्थित पाणी टाकून चांगलं हलवून घेऊया. आता याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर 1 लिंबू पिळा, अर्धा लिंबू आहे हा, अर्धा लिंबू आपण याच्यातच हे बघा अर्धा लिंबू पिळून घेतला आहे. आता हा अर्धा लिंबू याच्यात आपण टाकून देऊया आणि आता मस्त चांगलं एकदम खळखळीत एक उकाळा घेऊया. थोडं थांबूया. आता आपली मिसळ रेडी आहे. आता आपण खूप सारी कोथिंबीर वरून टाकून देऊया. आणि आता प्लेटिंग करून घेऊया मस्त. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. आपली बघा सुंदर, हॉटेलपेक्षा पण सुंदर अशी घरगुती मिसळपाव रेडी आहे. तुम्ही बघा त्याला कलर किती सुंदर आला. तुम्ही असं एकदा करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे म्हणून. आणि थँक्यू. हे बघा आपली हॉटेलपेक्षाही सुंदर घरगुती पाव दिसत आहेत ना, पावभाजी झाली. आपली ही मिसळ पाव हॉटेलपेक्षाही